लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर। हे बघा, लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 4500 रुपये मिळणार। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 1500 रुपये नाही तर तुम्हाला आता 4500 रुपये, हो तर 4500 रुपये तुम्हाला मिळत आहेत। तर याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। आता कोणाकोणाला आले 4500 रुपये आणि बाकीच्यांना आले नसेल त्यांना कधी मिळणार, चला जाणून घेऊया सर्व माहिती। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठी। तर 1500 नाही, आता तुम्हाला 4500 रुपये भेटणार आहेत। हा नवीन निर्णय लाडकी बहिणी योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे। आता हे 4500 रुपये किती महिन्याचे पैसे असू शकतात, तर 3 महिन्याचे पैसे आहेत। हे 3 महिन्याचे एकत्र पैसे तुम्हाला दिले जात आहेत। तर त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगतो। आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे। फार कामाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो, आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात, ओके। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चला बघा आता माहिती। हे बघा लाडक्या बहिणींनो, महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो। हे बघा, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो। आता GR पण आलेला आहे। GR मध्ये काय म्हटलं होतं की नोव्हेंबरचाच 1500 रुपयाचा हप्ता दिला जाईल असं GR मध्ये म्हटलं होतं। त्यामुळे 1500 रुपये यायला पाहिजे होते, परंतु आता एक नवीन अपडेट आलेला आहे की तुम्हाला 1500 नव्हे तर 4500 रुपये, ही नवीन अपडेट आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया 4500 रुपये किती बहिणींना येणे सुरू झालेले आहेत। तुम्हाला जरी आले नसतील तर आज तुम्हाला किती वाजता येतील, चला जाणून घेऊया। हे बघा, मात्र नोव्हेंबर आणि महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाही। तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही। GR येऊन 8 दिवस झाले, परंतु 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही। त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे। तर याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। हे बघा बहिणींनो, उशीर झाला नोव्हेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता येण्यासंदर्भात। त्यामुळे आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। काहीतरी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर नेमकं काय घडलं, हप्ता का तुम्हाला आला नाही आणि मग हा 1500 रुपये आता तुम्हाला भेटणार की नाहीत, तुम्हाला 4500 रुपये दिले जाणार का, याविषयी जी माहिती आहे ती माहिती आता समजून घेऊया। नेमकं काय घडलेलं आहे, उशीर का झाला, चला त्याचं माहिती जी आलेली आहे ती माहिती बघा। राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती। हे बघा, आता आपण सर्वजण बघत आहोत, ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही येतात, त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येतो। आता नोव्हेंबरचा हप्ता जो आहे ना, हा नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जमा होणार होता। अद्याप तो काही जमा झाला नाही आणि सर्वजण आतुरतेने त्या हप्त्याची वाट बघत होते। आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता हा 4 डिसेंबर रोजी येणार होता, परंतु काही आला नाही। जवळपास भरपूर दिवस त्या पुढे गेले, परंतु हप्ता काही आलाच नाही। त्यामुळे सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत। बाकीच्या बहिणी निराश झालेल्या आहेत। काही बहिणी तर म्हणत आहेत की योजना वगैरे बंद झाली की काय, कारण हप्ताच येत नाही आहे। तर सर्वजण टेन्शनमध्ये आहेत। आता जी मोठी अपडेट समोर आलेली आहे, चला ती अपडेट मी तुम्हाला सांगतो। मात्र राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर होईल। त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती। पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे। बघा काय झालेला आहे विषय, आता निवडणूक आहेत, 29 महानगरपालिकाच्या निवडणूक आहेत। या निवडणूकमुळेच हे झालेलं आहे की हप्ता येण्यास उशीर होत आहे। परंतु बघा, आता जरी ते असं म्हटलेलं आहे, परंतु माझ्या मते जरी GR काढलेला आहे तर हप्ता 100% तुम्हाला दिला जाणार आहे। परंतु तो कधी, चला त्याविषयी पण आपण इथे समजून घेऊया माहिती। हे बघा, महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता, आता महानगरपालिकाच्या निवडणुका लागलेल्या आहेत बहिणींनो। तर या महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या आचारसंहिता आता सुरू होत आहेत। तर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत।
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे असे इथे म्हटलेलं आहे. परंतु या संदर्भात मी सांगतो तुम्हाला इथे बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की 17 जानेवारीनंतर तुम्हाला आता हप्ता मिळेल. आणि बघा काय म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींना थेट 4,500 रुपये मिळणार आहेत. काय म्हटलेलं आहे बघा, महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. आता इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, तुम्हाला 3 महिन्याचे पैसे इथे बोललेले आहेत, हप्ता बोललेला आहे 3 महिन्याचा. तर नोव्हेंबरचा, डिसेंबरचा आणि जानेवारीचा हे 3 महिन्याचे हे 4,500 रुपये आहेत 1500 प्रमाणे. परंतु हे असं होईल का, तर मला तर वाटत नाही यामध्ये एवढा दम आहे म्हणून. जरी बातमी अशी आलेली आहे परंतु त्यापुढे प्रश्नचिन्ह आहे, हे लक्षात घ्या. आणि अजून एक तुम्हाला कन्फर्म बातमी सांगतो, GR आलेला आहे नोव्हेंबरचा हप्त्याचा 1500 रुपयाचा GR आलेला आहे. त्यामुळे जे नोव्हेंबरचे 1500 रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पहिलेच जमा होतील. मग ते डिसेंबर, मग जानेवारीचा हप्ता येईल तेव्हा येईल. परंतु तुम्हाला 1001% सांगतो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे 1500 रुपये. हे बघा कोणत्या क्षणी तुम्हाला 1500 रुपये जमा होतील लाडक्या बहिणींनो, कोणत्या क्षणी, ओके, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत नोव्हेंबरचे. त्यामुळे मॅसेजकडे लक्ष द्या. आणि असं बोललं जातं आहे की 4,500 रुपये मिळतील. तर बघा बातमी तशी आलेली आहे. आता ठीक आहे, आचारसंहिता निवडणूकमुळे असं होऊ शकतं असं बोललं जात आहे. परंतु तो GR का आला, मग GR का आला नोव्हेंबरचा GR आलेला आहे. नोव्हेंबरचा हप्त्याबद्दल त्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. 1500 रुपयेचा निधी मंजूर झालेला आहे. नोव्हेंबरचा 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींसाठी निधी मंजूर झालेला आहे. तर तो GR यायला नको पाहिजे होता ना. मग जरी तुम्हाला 4,500 रुपयेच द्यायचे होते तर मग तो GR कसा काढला, तो GR काढायला नको पाहिजे होता. परंतु तो GR शासनाने काढलेला आहे. तर तुम्हाला नोव्हेंबरचेच 1500 रुपये भेटतील. आलं लक्षात? ठीक आहे, हा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ते पुढे बघा, तर पुढे बघा या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे बघा मी तुम्हाला आधीच बोललो की या संदर्भात स्पष्ट माहिती नाही, या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही. पण निवडणुकीनंतर सरकारकडून एकत्रित 3 महिन्याचा लाभ दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं काही जण बोलत आहे की तुम्हाला 3 महिन्याचा हप्ता मिळू शकतो. परंतु त्या संदर्भात काही अधिकृत माहिती आलेली नाही, एवढं लक्षात घ्या. आता KYC संदर्भात माहिती बघा. KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी. काय आहे माहिती, चला जाणून घ्या. आता KYC साठी दुरुस्तीसाठी, आता दुरुस्ती म्हणजे एडिटचं बटन तुम्हाला तिथे देण्यात आलेलं आहे. हे एडिटचं बटन एवढं भारी आहे ना, यामध्ये तुमची काही चूक झाली असेल तर ते तुम्ही दुरुस्त करू शकता बहिणींनो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता हे बघा ladkibhin.maharashtra.government.in वेबसाईटवर KYCची सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर KYCची शेवटची तारीख आता 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. हे बघा KYC करा बरं, KYC सर्वांना करावीच लागणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC करा. KYC तुम्ही केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत सर्वांना KYC करावीच लागणार आहे. पटापट KYC करून घ्या. ही शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर. ओके. मंत्री आदिती तटकर यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी आशाही अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हेच बाब लक्षात घेऊन KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे, असं मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी म्हटलं आहे. बघा, तर तुम्हाला आता KYC करता येणार आहे 31 तारखेपर्यंत आणि त्यामध्ये दुरुस्ती पण 31 तारखेपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे जर तुमची काही चूक असेल तर तात्काळ तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ही दुरुस्ती करू शकता. आणि राहिला विषय KYCचा, तर KYC पण तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे. ज्यांची बाकी असेल त्यांनी पटापट KYC करा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगतो मी, जरी तुम्ही KYC केली नाही तर तुमचा हप्ता बंद होईल. तुमचे हप्ते बंद होईल. 1500 रुपयाचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. पुढे चालून 2100 रुपये होईल तो हप्ता.
तो हप्ताच तुमचा बंद होईल बरं. त्यामुळे KYC 31 डिसेंबरपर्यंत करा. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. राज्यातील तब्बल 52 लाख महिला अपात्र. प्रश्नचिन्ह आहे परंतु समजून घ्या का होणार या बहिणी अपात्र, त्याचं मागचं कारण समोर आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये वृत्त आले की छाननीत 52 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी जे आहेत महिला अपात्र अशा मतड्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेचा पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ओके, तर ज्या काही बातम्या सध्या येत आहेत की 52 लाख महिला अपात्र झाल्या म्हणून, तर त्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या निराधार आहेत. तर अशा फेक बातम्या आहेत, तर त्या फेक बातम्यांपासून दूर असं मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी म्हटलेलं आहे. तर कोणत्याही बहिणी अपात्र केल्या जात नाही आहेत, सर्व बहिणी पात्र आहेत. निकषमध्ये ज्या बसतील त्यांनाच, बाकीच्या निकषाच्या बाहेर काही बहिणी आहेत तर त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. ते निकष तुम्हाला माहीत आहे, 4 चाकी वाहन वगैरे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त, ते त्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहेत. बाकीच्या बहिणी सर्व पात्र आहेत, त्यांना दर महिन्याला हप्ता येईल आणि तुम्हाला बघा 1500 रुपयाचा लाभ कोणत्याही क्षणी जमा होईल. मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या लाडक्या बहिणींनो. ओके, कोणत्याही क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. ठीक आहे, सर्व माहिती आपण समजून घेतली. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. एज्युकेशन पर्पजनुसार आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात. यूट्यूब टीमला आणि तुम्हाला पण माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि होणार पण नाही, दावा केला जाणार पण नाही. ओके, आणि दावा केला जात नाही आपल्या चॅनलवर. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावरती सिलेक्ट करा आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.